सकाळी 7 वाजता आम्ही उठल्या सगळ्यात पहिले इकडे आलो आहे. रिसॉर्टच्या पलीकडच्या साईडला बीच आणि मागच्या साईडला नदी असं इथं आहे. पुढं जाऊन ही नदी या साईडला समुद्राला मिळते. मी आणि रोहित आलो. थोड्या वेळाने इथं सनराईज होईल. बघायचं का सनराईज? ते तुम्ही लय लवकर आलाय. काय नाही बाबा, बघत बसले व्ह्यू जरा. आता इथं मोहित, परत वेदांत आणि प्रज्वल पण आलेत. मोहितला 4 शब्द बोलायचे या नजाऱ्यावर. हा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, काय नदी, एकदम कसं काय नदी, एकदम कसं काय ओके मध्ये. ओके मध्ये आले. आणि केदार बघा खुर्चीवर चढलाय. केदार, अरे भाऊ असं कसं चालायचं? असं कसं चालायचं? हा कुठला फोबिया? ते काय असतंय? कुत्र्यांची भीती वाटणे म्हणजे नाही पोपी. आता सकाळचे 9:45 आम्ही आलो नाश्ता करायला. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालाय, सगळ्यांनी चहा घेतलाय. हे दोघं चहा घ्यायचे राहिलेत. मी चहा पित नाही म्हणून मी कॉफी सांगितली करायला. मग आता आज वॉटर स्पोर्ट्स वगैरे खेळायचे, त्याच्यामुळे सगळे गेलेत रूमवर त्यांचे कपडे वगैरे आणायला. तिथे थोडे जण आहेत. काय झालं तुझा फोन? तर काय झालं? चालूच होईल अजून झालं. कसं काय पडला चार्जिंग लावलेला. कुठे ठेवला फोन मग आता? 3 दिवस बिना फोनचं काढायचं, नुसते मेमरीज बनवायच्या. माझी कॉफी आली. संस्कारने पण कॉफीच घेतली. हर्षवर्धनचा चहा यायचा राहिलाय. किती वेळ लागेल? ठेवलाय का? कार्ड काढायची पिन आहे काय? मोबाईलची कार्ड काढायची पिन आहे काय? बघायला पाहिजे. बघ. तर आज आम्ही आलोय. आज दुसरा दिवस आमचा इंडस्ट्रियल विजिटचा. आज आम्ही आलोय सिंधुदुर्गच्या रेल्वे स्टेशनला. कोकण रेल्वेचं एक रेल्वे स्टेशन आहे, ते बघायला आलो. आम्हाला रेल्वे इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे. मग त्यासाठी विजिटला आलो आम्ही सिंधुदुर्गच्या रेल्वे स्टेशनवर. हे आत्ता नवीनच त्यांनी रिनोव्हेट केलं आहे. बाहेरचा पार्ट तेवढं फक्त रिनोव्हेट केलं त्यांनी. श्लोक गोरा दिसायला लागलास. हो. आता आम्ही आलोय सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर. इथं येऊन आम्हाला आता रेल्वे ट्रॅकचे पॅटर्न्स बघायचे आहेत. रेल्वे ट्रॅकचे पॅटर्न्स बघायचे आहेत. तिथं टर्न्स असतात, म्हणजे एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर शिफ्ट होते ट्रेन, क्रॉसिंग, ते बघायचं आहे. अजून भरपूर असे पार्ट्स आहेत. हे कीज वगैरे आहेत. तिथं जॉईंट तयार झालं आहे. स्लीपर्स. अजून काय काय? स्लीपर्स, की स्विच. हां, अजून स्पाइक्स कुठे आहेत? स्पाइक्स होते पण त्यांना बेंड केले. अजून पंप आहे तिथं, 2 रेल जॉईन केले. हां, झूम होते का? हा, इथे हाय कार्बन स्टीलने हे केले, वेल्ड केले. हाय कार्बन वेल्डिंग इंग्रजाच्या काळात
हे रेल्वे ट्रॅक सगळे इंग्रजांच्या काळातले आहेत, ते अजून आहे तसे आहेत, त्याला काहीच झालेलं नाही. त्यावेळेसची क्वालिटी एकदम चांगली होती आत्ताच्या क्वालिटीपेक्षा. इंग्रजाचं काम बसतो तर अजून 10-15 वर्ष राहिले असतील बरं झालं. इथे पर्टिक्युलर हे आहे म्हणजे तुम्ही जर सिग्नल द्यायचं असेल तर एका हाताने काही करू शकत नाही, दोनच हात लागतात. म्हणजे एका हाताने चुकी झाली असं काही होऊ शकत नाही. आता हे बघा याच्यामध्ये हे 2 इन्स्ट्रुमेंट आहेत या दोन्ही साईडला. प्रत्येक स्टेशनला असंच असतं, एक पॅनलमध्ये असतो, दोन्ही बाजूला 2 इन्स्ट्रुमेंट असतात. आता ही इन्स्ट्रुमेंट कशासाठी असतात? सेम इन्स्ट्रुमेंट त्या पुढच्या स्टेशनला असतं. तर ते कशासाठी असतं? तर इकडून ज्यावेळी गाडी जाते सेक्शनमध्ये, त्यावेळी गाडी सेक्शनमध्ये दुसरी गाडी आपण सोडू शकत नाही सेक्शनमध्ये गेल्याशिवाय. म्हणजे सेक्शन ते ऑक्युपाय आहे की फ्री आहे हे समजायला पाहिजे. तर त्यासाठी हे 2 इन्स्ट्रुमेंट आहेत. हे 2 इन्स्ट्रुमेंट काय करतात? ज्यावेळी नॉर्मल असतं त्यावेळी गाडी समजा ह्या मास्टरना त्यांना पाठवायची आहे तर त्यावेळी दोघे जण कम्युनिकेट करतात की आम्हाला गाडी पाठवायची आहे. मग ते काय करतात? दोघेही जण हे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करतात. बरोबर. ऑपरेट केल्यानंतर इथे तुम्ही म्हणता तसं ग्रीन येतं. मग सिग्नल येणार. मग सिग्नल ज्यावेळी येतं त्यावेळी ते सिग्नल हे ॲडव्हान्स स्टार्टर ज्यावेळी पास होतं, हे जे सिग्नल आम्ही दाखवलं मला, ते ज्यावेळी पास करतात त्यावेळी ते रेड होतं. हॅलो नाही अप्लाय होत नाही. रूट कॅन्सल करूया. नाही पण ते टायमर लागलेलं ना, टायमर लागून आता स्टडी झाला म्हणून स्टडी झाला ना टायमर, त्यामुळे येत नस. अप्लाय केलेला मला घे मला घे मला घे मला घे मी पण चालू कर. चालू केलाय ना. बोलो. नाही काय बोलू तर भावांनो बोलो. आम्ही रेल्वे केसरी. तर आता ओमराज 2 शब्द बोलणार आहे. हा बोल. आपण आता टोपीवाल्या माणसामागे जाणार आहे. चालेल. ते कोण आहे? तर आपल्याला कोण आहे ते टोपीवाला माणूस? म्हणजे कोण विषय आहे? कुठला सांग, विषय कुठला आधी सांग तेवढा. आपला सब्जेक्ट आहे रेल्वे इंजिनिअरिंग. हा तर आपल्याला आता सर ते पॉईंटवरती घेऊन जाणार आहेत लाईव्ह एक्झाम्पल दाखवायला ट्रॅकचा. बरं तू शिकून काय करणार आहेस? मोठं होणार आहेस? शिकून आम्ही रेल्वे संपर्कात माहिती घेणार आहे. हां शिकून मोठं होण्यापेक्षा मग इकून मोठं व्हा. याच्या मागं आता बोलला बंद कर आयुष्यात कॉन्क्रीट स्लीपर बघायचं. जशी गाडी इथून पास करेल ह्या सेक्शनमध्ये एंट्री करेल ना तसं तो ह्याच्यामध्ये करंट पास होत नाही. हा इन्सुलेशन आहे यामध्ये. याचं काही कनेक्शन नाही आहे. समजलं का? त्यामुळे ते इथून जेव्हा गाडी इथे पास होईल तेव्हा ते तुमचा ते पॅनलवरती हा जो ऍक्टिव्ह होईल तो ड्रॉप होईल, रेड होईल. मास्टरला कळेल की गाडी ह्या पॅनलमध्ये एंट्री झाली. त्यासाठी हा रेल वापरला जातो. हा जो झेड बॉन्ड आहे तो आरीचा रिटर्न करंट जो आहे ना आपला, तर कसं केलेलं आहे याच्यामध्ये अल्टरनेट रेल दिलेले आहेत SNTला. आणि SNT एका याच्यातून SNTचा थोडा मायनर करंट असतो आणि जो OHचा जो करंट जो आहे तो रिटर्न जातो परत त्या सबस्टेशनला, तो एका रेल थ्रू जातो.
आता ह्या पॅनल मध्ये हा रेल दिलाय इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला. ह्या पॅनल मध्ये हा फर्स्ट सेकंड आणि तो थर्ड बघा तिथे होल दिसत दोन. सर पहिलं जे मॅन्युअली जे होतं का वरती ते म्हणजे त्याला हँड पॉईंट म्हणतो आपण. हँड पॉईंट. ₹7 लाख